नमस्कार मंडळी. धुरंधर पॉलिटिक्स या नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरोखरच या धुरंधर पॉलिटिक्समध्ये आपण हा एपिसोड चालू केल्यानंतर धुरंधर व्यक्तिमत्व आपल्याकडे यायला चालू झालेले आहेत. हे जनतेने देखील ओळखावे की हे खरंच धुरंधर आहेत का आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे का, समाजाला होणार आहे का, विकास करायला होणार आहे का. आणि असंच एक व्यक्तिमत्व जे की गडिंग्लज गोड साखरचे माजी संचालक राहिलेले आहेत. अनेक वर्षापासून गिजवणे ग्रामपंचायतीवर त्यांचं स्वतःचं पॅनल राहतं. सेवा संस्थेवर त्यांची सत्ता आहे. अशा विविध ठिकाणी सहकार असेल, सामाजिक असेल, राजकारण असेल, विविध ठिकाणी आपला ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब पाटील गिजवणेकर हे आज आपल्या धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोडमध्ये सहभागी झालेले आहेत. तर पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्ते पाटील साहेब, आपल्या या एपिसोडमध्ये स्वागत आहे. खरं तर हा एपिसोड राजकारण, समाजकारण याशी निगडीत आहे. तुमचे अजेंडा, तुमचे ध्येय धोरणं ही जनतेपर्यंत पोहोचावीत यासाठी हा खरं तर एपिसोड आहे. समाजकारण, राजकारणामध्ये जे अनेक वर्षाचा अनुभव आहे, तो अनुभव देखील शेअर करता यावा यासाठी हा एपिसोड आम्ही चालू केलेला आहे. तर पहिल्यांदा आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सुरुवात करूया. काय सांगाल, पंचायत समिती, जिल्हा परिषदची निवडणूक घातलेली आहे आणि आपण 2-1 दिवसापूर्वी आपण इथे भाजपामध्ये आलेला आहात. तर पूर्वी जनता दलामध्ये आपण सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखला जायचा. 1 नंबरच्या पहिले कार्यकर्ते असायचा. आज भाजपामध्ये आलाय. एक काय फरक वाटतो तुम्हाला जनता दल आणि भाजप, आणि डायरेक्ट तुम्ही निवडणूक लढवताय? जनता दल आणि भाजप, जात धर्म याच्या पलीकडं समाजसेवा करणारे दोन्ही पक्ष. शेवटच्या दिवशी माझ्याकडं मोन्ना साहेबांचा वगैरे प्रस्ताव आला, तुम्ही भाजपकडून उमेदवारी भरली पाहिजे. आणि त्यापूर्वी स्वातीताईंची वगैरे चर्चा झाली असावी जे प्रवेश करायचं. हो. फॉर्म भरला मी आणि सुदैवानं किंवा योगागन म्हणा, मला भाजपची उमेदवारी मिळाली. काय वाटते तुम्हाला, जनता दलाचा भाजपात प्रवेश झाला आणि तालुक्यातलं वातावरण बदलल्याचं फील आहे का हो? हो, फील झालेलं चांगलं वातावरण आहे. आहे ना? हो हो. जनता दलाचा फायदा म्हणजे जनता दलमध्ये होता तुम्ही, जनता दलातनं ताई इकडे आल्या. एक सक्षम नेतृत्व भाजपला मिळालं. हा, मिळालं की. पूर्वी आम्ही मूळचे काँग्रेसचे, काँग्रेसची. किंवा गावातल्या राजकारण गटातटाच्या तुम्ही राजकारणात स्वतः काँग्रेसचे. आम्ही काँग्रेसचे होतो. बरं, वडील काँग्रेसचं काम करायचे. हा, वडील साहेबांनी काँग्रेसची करायची, घाई साहेबांच्या बरोबर वगैरे आम्ही काम केले. हं. त्यावेळेला गावातल्या राजकारणामुळं आम्ही शिंदे साहेबांच्यावर गेलो. तिथून बरीच वर्ष आम्ही शिंदे साहेबांच्यावर काम, आणि त्यांच्या विचारात आम्ही अजून पण चालतोय. मध्यंतरी काही गोष्टी झाल्या असत्या की विसरलो मी, पण त्याचा आम्हाला तो फायदा झाला. हं. म्हणजे आमच्या घराण्याचं जी परंपरा आहे, समाजकारण, राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केलं. की मी गावात किंवा पंचकृषीत कधी कुठंही बघितला, खातेदार पाटील ही तर नाव म्हणजे फक्त एवढं मोठं एक ब्रँड हे आहे, नाव आहे. ब्रँड पाटील, बाबासाहेब पाटलांनी ब्रँड काय आहे? खातेदार. खातेदार पाटील हे ब्रँड आहे. हे पाटील किनी ब्रँड आहे. त्याचे आजोबा कैलासचे रावसाहेब पाटील असतील, ते बरोबर. माझे वडील अण्णासाहेब पाटील असतील, एक नाव आहे. हे सर्व त्या नावाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीचं मी 7 काम करत सर्वसामान्यांच्या मनात आदराचं आदराचं स्थान. खातेदार पाटलांचं आदरस्थान आहे. आता तुम्ही बरेच वर्ष राजकारणात आहे. आता या 4-5 वर्षाचं राजकारण बघितलं तर खूप बदलत चाललंय आणि आता ही गाठलेली जी निवडणूक, कसं वाटतंय तुम्हाला थोडं? पूर्वीचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणावर बोलायचं झालं हं. तर आता ही धनशक्ती, जनशक्ती हे सगळं आता पाठीवर पडलं. हे ज्या उमेदवाराबद्दल आता ते आमचे गावातले, ते आमचे मी बंधूच म्हणतो त्यांना, आजही बंधू म्हणतो. त्यांच्या पत्नी एकदा 5 वर्षाचं काम केलं. त्याच्यानंतर हे स्वतः परत आता विद्वान जे आता हे झालेत, परत आणि त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या भगिनीच म्हणतो मी. आपलं नातं एकच आहे, बरोबर आहे. परत परत त्याच घराण्यात साहेबांच्याकडं, म्हणजे आदरणीय मुशीर साहेबांच्याकडे असं कोण दुसरा माणूसच नाही या खडगाव खोलीमध्ये. खडगावमध्ये एक मोठं गाव आहे, अनेक लोक इच्छुक होते, अनेक चांगले कार्यकर्ते होते, पण फक्त गिजवणेच का, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. लोकांचा प्रचंड विरोध होता. परवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सतीश पाटलांना प्रचार सुद्धा करू दिले नाही साहेबांनी, जाऊ नको म्हणून साहेब. कुठे सांगितलं जाऊ? रोहित साहेबांनी मतदारसंघात जाऊ नकोस तू, होय का? गावोगावी जाऊ नको, तुझ्याबद्दल जरा जाईल तिथं प्रत्येक ठिकाणी गटबाजी करायची. आता खडगावमध्ये लोकांचं मत असं आहे की सतीश पाटलाच्यामुळे 3-4 गट पडले राष्ट्रवादीमध्ये. ते सगळे मछलीचारांना मदत करतात त्यांच्या निवडणुकीमध्ये, पण आता ते करतील याच्यामुळे शास्त्रात कमी आहे, संख्या कमी आहे. गिजोने गावातून मग दुसरं नेतृत्व कुठलं नाही? नाही, तयार करूच द्याल नाहीत ना त्यांनी, मीच फक्त. आणि साहेबांकडे जाताना स्वतः एकटेच जातात, बाकीच्या कुणाला कार्यकर्त्यांना घेऊन जातात. मीच मोठा झाला पाहिजे, माझं कुटुंबच मोठं झालं पाहिजे, हे त्यांची वृत्ती आहे.
लोकांच्यातनं तर रोष आहे, प्रचंड रोष आहे ह्या उमेदवारीबद्दल. कुणाबद्दल? सतीश पाटील किंवा त्यांचं जे काय आहे, एकूण एकूण जे काय वाटचाल आहे या 15-20 वर्षातली, ते जर बघितलं तर लोकांचा प्रचंड रोष आहे. पण ते कसं आहे, पक्ष आणि व्यक्ती त्याचं जर समीकरण केलं तर थोडंसं आम्हाला भाजपला अनुकूल आहे वातावरण 100%. गिजवणी तुमचं गाव आहे. होय. तर गिजवणी गावातून काय होईल? लोक आता जिल्हा परिषदेचे उमेदवार जे आहेत ते कडगावचे आहेत. तुमच्या बरोबर सोबत आहेत ते. गिजवण्यातनं काय होईल हो? किरण कसं असं त्यांनी आमच्या शैलजा पाटील ताई ह्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. आमच्या सभापती ह्या पंचायत समिती आहेत. थोडंसं काठावरचे जे मतदान आहे ना, ते दोघांनी थोडंसं पडणार. पक्षाचे जे आहेत तर त्यांना त्यांचे कटर पडणार, आम्हाला आमच्याबरोबर जे आहे ते कटर पडणार. पण 5-10% हे काठावरचे जे आहेत ना, ते दोघांनी धरण्याची शक्यता आहे. विठ्ठल पाटलांचं म्हणणं आहे, कडगावमधून 80 ते 90% आपल्याला मिळेल. मग गिजवणे गावात नाही, गिजवणे गावचा उमेदवार असताना काय होईल? हे 100-200 वर्षाचा फरक पडणार. जास्त घेते. हा जा लीड जे म्हणतोय की बाबा गावचा उमेदवार असल्यामुळे जे लीड पाहिजे तसं मिळणार नाही वाटतं. नाही पट नाही. का बरं? का म्हणताय? त्याच्यात अनेक कारण आहे. या 15-20 वर्षात मी असंही म्हणेन की त्यांचे वडील हे राजकारणात होते, जनता दलाचे बरीच वर्षे अध्यक्ष होते. ते निवडणुकीपुरते राजकारण करत होते. वडील. वडील फक्त राजकारण इलेक्शन पुरतं करत होते. ह्यांचं तसं नाही, 24 तास त्याच कामात असतात. कोणाला कसं अडचणीत आणायचं, कोणावर कसे अडकून ठेवून ते आपल्याबरोबर आपलस करायचं, हे त्याचं धोरण तेच चालू असते दिवस. त्यांना जर अडचण वाटत असेल ना, त्यांना अडचणीत आणायचंच त्यांना, हे त्याचं धोरण आहे. पण विविध मार्ग, ते सगळ्या पद्धतीचे मार्ग वापरतात. दोन्ही गणामध्ये आता भाजप वरचढ आहे. 100%. दोन्ही गणा. हो, येस आहे. कारण दिल्लीमधलं सरकार भाजपचं आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार आहे. आता ज्या योजना आहेत, हिने मोठे मोठे बॅनर्स वगैरे लावतात. आता त्यांचं फ्लेक्सची गाडी फिरते, म्हणजे फ्लेक्सची आपलं ऑडिओची ह्याची गाडी फिरते ना, आम्ही केलं. पण योजना कोणाच्या आहे? सगळ्या सरकारांच्या आहेत. लाडकी बहीण योजना तर हिने जरा डांगोरा पेटत आहे. ती पहिल्यांदा ट्रायल बेसवर मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली. तीच योजना इकडे चालू झाली आहे आणि हिने म्हणतात आमच्यामुळे झाली, आम्हीच केलंय. पण आता पंतप्रधान घरकुल योजना ही कोणाची? महिला सबलीकरण असू देत, आयुष्यमान भारत आहे, ह्या सगळ्या योजना केंद्राच्या आहेत. तर हिने काय केलं? म्हणजे हिने गावचा म्हणजे म्हणतात सर्वांगीण विकास केला, मतदारसंघाचा केला. साधारण 43 कोटी वगैरे असं काहीतरी पुस्तक वगैरे वाटत आहेत, संपते मला. पण ते कोणासाठी झालं? खरोखर विकास झाला का? विकास तर केला ना ते. विकास केला म्हणतात त्यांनी, मग विकास झाला का खरोखर? हा संशोधनाचा भाग आहे. आता तुम्ही का बरं असं का म्हणताय तुम्ही? म्हणजे संशोधनाचं का म्हणताय असं? त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. काम करण्याची एकूणच पद्धत वेगळी आहे. मी मुश्रीफ साहेबांना नाव ठेवते. मुश्रीफ साहेब मला आजही माझं आदरस्थान आहे त्यांच्यात. तर माझ्या मनात त्यांच्यावर आदराचं स्थान आहे. मला पण काम करायची इच्छा होती मुश्रीफ साहेबांच्यावर. म्हणजे 2014ला ज्या कारखाना घेतला त्याला मला काम करायची इच्छा होती. पण ह्यांच्यामुळं मला जाऊ शकत नाही त्याच्यावर. कारण मी प्रामाणिकपणे काम करणार आणि ते दररोज उठून जाऊन कागदाला काहीतरी वेगवेगळं सांगत बसणार माझ्याबद्दल निगेटिव्ह वगैरे, ते माझ्या बुद्धीला पटणार नाही. त्यामुळे मी त्यांचं काम करू शकत नाही. मी ज्याच्यावर मला साहेबांच्यावर मी गेलो, मग ते बँकेच्या माध्यम असू दे किंवा सोसायटीच्या माध्यम असू दे, त्यांना मला बोलवून केबिनमध्ये येऊन चहा देऊन कुठल्या कामासाठी का आला होता हे माहिती घेऊन सगळं लगेच ज्या त्याला मला माझ्या प्रश्नाची सोडून केली. त्यांचे कुठले गुण आवडतात तुम्हाला मंत्री मुश्रीफांचे? चांगलेच गुण आहेत तसे. जाणाऱ्याला त्याने कधी नाही असं म्हणत नाहीत. पण हे जे असे खाली पाळलेत ना माणसं कार्यकर्ते म्हणून, त्यांचा स्वभाव नाही. आणि त्याचा फटका मुश्रीफ साहेबांना पडत आहे, बसत आहे. ते त्यांचं नेतृत्व करतात ना. हा, त्यांचं नेतृत्व करतो. पण साहेबांनी पण कसं आहे, साहेबांनी पण याचा विचार करायला पाहिजे ना. अनेक मतदारसंघात चांगले कार्यकर्ते, जर पैशाला जरी कमी असतील, लोक कल्याणाचे काम करणारे, समाजसेवेचे काम प्रामाणिकपणे काम करणारे असे अनेक कार्यकर्ते आहेत. पण त्यांना पुढे जाऊच दिलं नाही. ह्याने जाऊच दिलंच नाही. मुश्रीफ साहेबांच्याकडे जायचं असताना सुद्धा पहिल्यांदा गिजवण्याला आलं पाहिजे. गिजवण्यामुळे ह्यांना कामाचं स्वरूप सांगितलं पाहिजे. ह्यांच्या माघारी जर मुश्रीफ साहेबांकडे गेलं की परत ते तिथं काम थांबवतात. गिजवणं म्हणजे टोल नाकाच आहे. सगळ्याच बाबतीत टोल नाका आहे. काय वाटते जनता मग आता काय करेल? कदाचित टोल नाका बंद पडणार. म्हणजे अनेक ठिकाणी टोल नाक्याचं सरकारच बंद पडाले ना. मतदारसंघातली जनता टोल नाका बंद पडण्याच्या तयारीत आहे. आणि काय
प्रचाराला जाताय तुम्ही, म्हणजे फक्त तुमच्या गाण्यात फिरत नाही, कडगावमध्ये सुद्धा इकडे तिकडे फिरत आहे. कसं प्रतिसाद वाटते तुम्हाला, काय वाटतंय? प्रत्येक गावामध्ये जाताना कमळ चिन्ह बघितलं की लोकांच्या म्हणजे आम्ही पॉम्पलेट्स वगैरे द्यायला जाताना एक उत्साह निर्माण आम्हाला समजतं आता 20-25 वर्ष मी राजकारणात आहे. हातात हँडवेल देताना लोकांचा जो म्हणजे एक्सप्रेशन असतं चेहऱ्यावरचं ते बघितल्यानंतर आम्हाला कळतंय की बाबा यांच्या मनात काय असं होऊ शकतं, घड्याळ की कमळ असावं. आव्हान आणि काही ठिकाणी ज्येष्ठ मंडळी म्हणतात ना, घड्याळ म्हणजे आमचं कमळ म्हणतात. बघितलं ना, लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, हे तर त्यांना जरा थोडीशी जाण आहे त्याची. महिन्याला ₹1500 येतात. PM किसानचे 2 महिना म्हणजे ते एक ₹6000 मिळतात. CM किसानचं म्हणजे नमो म्हणतात ती योजना, ते ₹6000 यायला लागले. बरोबर. अशा लोकांच्या ते मोदीच बरा असं म्हणतात ते. हे सकारात्मकता आहे तुमच्याविषयी. सकारात्मक. अरे कमळ चिन्ह घेऊन लढताय, एक वेगळं फील नाही का? होय, होय. वेगळं फील. एक ब्रँड म्हणजे जे देशाचे पंतप्रधान आहेत ते सुद्धा कमळ चिन्हावर निवडून आले. खरं आमचं काम करण्याची पद्धतच म्हणजे जे काय आतापर्यंत आम्ही समाजकारण केलं ते म्हणजे स्वार्थासाठी किंवा माझ्या राजकारणासाठी समाजकारण मी कधीच केलं नाही. जे जे गोरगरीब असतील त्यांच्या जनते प्रामाणिक त्यामुळे होत असेल काम तर होते, नाही तर नाही. म्हणून तर पाटील घराण्याविषयी आज हो, आहे. अगदी. आणि माझं व्यक्तिगत जर मत बघितलं किंवा आमच्या आता मिसेस म्हणा आमच्या मुलांची पण आमच्या घराण्याला कुठं धक्का लागणार नाही, इमेज डाऊन होणार नाही. जपलंय आतापर्यंत आणि इथून पुढेही जप जेवढं होईल तेवढं समाज प्रामाणिकपणे त्यामुळे कृपयेचा कोणाचा 1 रुपये घेणार नाही करणार. पगारच्या पैशाने आम्ही चहा पिऊन काम करतो. काय वाटते आता तरी संपूर्ण मतदारसंघात फिरत असते वेळी कुठले असे मुद्दे समोर येत आहेत की त्या मुद्द्यांच्यावर निवडणूक चालते? तुम्ही आता फिरताय सगळीकडे, इतक्या वर्षाचा राजकीय सामाजिक अनुभव आहे तुम्हाला. कोणते मुद्दे समोर यायला लागलेत की त्या मुद्द्यावरच ही निवडणूक चालली, तेच लोकांच्या डोक्यात आहे, मग ते सकारात्मक असेल नकारात्मक असेल आणि त्यावर निवडणूक ही बदलेल? एकच मुद्दा महत्वाचा मला जाणवायला आला की हा उमेदवार नको होता. उमेदवार हा बदल करायला उमेदवारामध्ये बदल करायला पाहिजे होता. नवीन चेहरा द्यायला पाहिजे होता असं लोकांचं मत आहे. प्रत्येक वेळेला तोच चेहरा त्याच घराण्यात का असं लोकांच्यातलं एक जाणीव म्हणजे प्रकर्षानं जाणवलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमचं काम बोलते, ते भाषणातून वगैरे सांगतात सांगतात किंवा तो आमच्या चॅनेलला मुलाखती दिलेल्या मध्ये सांगतात बरोबर. काम बोलते. मग काम जर एखादा माणूस करत असेल तर काय चुकीचं आहे की त्यांनी परत परत काम खरोखर झालंय की आता संशोधनाचा भाग आहे. आता साधारण 43 कोटीचं जे कामाचं त्यांनी म्हणतात मतदारसंघात मी सर्वांगीण विकास केला. त्याच्या बऱ्याच गावात आता म्हणतात क्रीडांगण करणार जाईल तिथं. काय करणार? क्रीडांगणाचं करणार, मुलांच्यासाठी करणार. जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद तुम्ही सदस्य होता 7 वर्ष, तुमच्या पत्नी सदस्य होत्या, तुम्ही उपाध्यक्ष राहिलाय. त्यावेळेला जिल्हा परिषदचं तुम्ही शाळेकडे का दुर्लक्ष केला? तुमच्या शाळा खाजगी शाळा तरी मध्ये एकदा फॉर्मात आहे. तुम्ही जे महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटी घेतला ती सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेत आहे. अडूरकरांची जी महालक्ष्मी संस्था होती ना, शिक्षण संस्था, ती सुद्धा त्या प्राथमिक शाळेतच आहे त्यांची शाळा. तर मुलांची संख्या कमी आहे, तुमच्याची मुलांची संख्या जास्त आहे. हा दुजाभाव का? तुमच्या प्रॉपर्ट्या, तुमच्या शाळा सगळ्या व्यवस्थित चालाव्यात आणि जिल्हा परिषद बंद पडाय शाळा. माझं असं वैयक्तिक मत आहे की मराठी शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये जे मुलांचं गुणात्मक विकास होतो तो इतर ठिकाणी होत. तर पंचायत समितीच्या उमेदवारांच्या बरोबर काय तुलना होते? अजून रंग आता काळपासून जास्त रंग चालू झालेला आहे. आता हळूहळू कळेल आपल्याला काय होईल ते. आता बोलणं त्याच्यावर उचित. काय तुम्ही असं विकास आराखडा वगैरे केलाय किंवा काय असं विकासाचं प्लॅनिंग काही केले का तुम्ही? आम्ही जे काय करणार हं. जिल्ह्यातले नेते असू दे, तालुक्याचे आमचे नेते असू देत, भाजपचे आता स्वतः असतील, जिल्ह्यातले नेते असू देत, त्यांच्या विचारानं जे जे काही गावासाठी किंवा विकास कामाचं ग्राम आमच्या भागात असतात मी त्याच्यामध्ये जे जे करता येईल प्रामाणिकपणे मनात कपट खोटं काही न ठेवता जे काय करता येईल ते करायला मी लोकविश्वास ठेवणार का? मी करणार ते प्रामाणिकपणे होत नसेल तर नाही करणार. म्हणजे आजवरचं काम पाहिलं तर तुमचं हो हो. आणि सगळ्या भागात म्हणजे तुम्ही म्हणतोय तसं मी पूर्ण मतदारसंघात माहीत आहे. माहिती एका ध्येयानं किंवा एका विचाराने जाणं सरळ मार्गी माणसं हे आहे. करायचं होत असेल तर हो करणार, शक्य म्हणजे आम्ही करणार आणि आमच्या रक्तात पण नाहीत कुठलंही काम असतं. गोड साखरला संचालक म्हणून काम केलंय, गावामधला राजकीय अनुभव आहे. काय वाटते तुम्हाला गडिंग्लज एकंदरीत तालुक्याचं राजकारण कुठल्या वळणावर जाते? कोरसाखर मी 15 वर्ष संचालक होतो. बरोबर. संचालक ऊस तोडणीमध्ये कधी भेरपाव केला नाही.
अडचणीच्या काळात एखाद्याच्या ऊसाची अडचण असेल तर त्यावेळेला निरसन करायचं. ह्यांच्यामध्ये तसं नाही. तर आमच्या विरोधकांची एखादी ऊस तोडणी चालू व्हायची असणार ना, यांचं त्यांनी जुजाभाव करतात. ती कशी तोडणी चालू आणि बंद करायचा प्रयत्न करतात. पण अडचण असली किंवा जरा संपतो. म्हणजे प्रत्येक कामासाठी त्यांच्या हुंबऱ्या झिजवायला लागतात. फोनवर नाही करत. तुमची तशी पद्धत. कारखान्यात आम्ही होतो त्यावेळेला सुस्थितीत होतो. काही अपरिहार्य कारणामुळे मी तर शिंदे साहेबांच्या विरोधात गेलो असलो तरी पण त्याचे विचार मी कधी सोडलो नाही. शिंदे साहेबांची. शिंदे साहेबांचे विचार त्या विचारावर मी, कारण राजकारणात त्यांनी मला पहिल्यांदा त्यांनीच आणला हात बोट धरून. पहिल्यांदा 2000 साली जी निवडणूक झाली ना, त्यांनीच मला उमेदवारी दिली. काही तत्वात आमच्या थोडंसं इकडं तिकडं जायला त्यामुळे जरा बाजूला गेलो. आणि त्यावेळेला असं एक प्रेशर दबाव होतं की बाबा साहेबांच्याकडनं कारखाना काढून घेतलं की चालू होईल, चांगला चालेल असं. एक कारखाना चालू राहावा हा एकच उद्देश होता. बाकी माझं काय हे नव्हतं. त्यांच्या विचाराशी फारकत घेणे वगैरे नाही 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 फक्त अजिबात. बाबा फोन तरी मदत केल्यामुळे कारखाना चालतोय आणि माझ्या जाण्यामुळं ते चालू राहील हा उद्देश होता तुमचा, बरोबर ना? बरोबर अगदी. आजच्या परिस्थिती बघितलं तर फार बिकट आहेत. आता इतके खर्च केले, गेल्या वर्षी खर्च केले, ह्या वर्षी आणि परत 125 कोटी काहीतरी खर्च केले. पण अवस्था तेवढी बरोबर नाही आता कारखान्यात. आणि असाच जर चालला तर कदाचित आणि पुन्हा 22 वर्षाच्या करारानं चालावा द्यावा लागेल. आपल्या 20 किलोमीटरच्या होतं अतिशय चांगल्या प्रतीचा ऊस आहे, क्वालिटी रेकोरीचा ऊस आहे. अराउंड असा बघितलं अगदी 20 किलोमीटरच्या आत आहे. आहे. आणि तो ऊस आता बाहेरचे कारखाने जास्त घेऊन चालले त्यांच्याकडे. त्यामुळे ऊसाचा तुटवडा कमी व्हायला लागला. तोडणी यंत्रणा व्यवस्थित नाही. त्याचा परिणाम निवडणुकावर होऊ शकतो. होऊ शकतो की 100% होणार. सध्या कळतंय की चेअरमन आणि आमचे कारभारी संचालक गावाकडे ह्यांच्यावरच कारखाना सगळा चाललेला आहे. कदाचित उद्देश ठेवूनच ते करत असेल भविष्यात. आता चेअरमन बदलायचं वगैरे असेल तर त्यांचं असेल ना, चेअरमन मी होणार असं असेल काहीतरी ठरलं असेल. मुश्रीफ साहेबांच्या पण हा विषय गेलेला आहे. बँकेमध्ये बोलवून त्यांना दोष दिलेला आहे ते मुश्रीफ साहेब. तरी पण यांच्यात काय फरक पडत नाही. कमिशनचं जे हे आहे ना, तोच निवडणुकीत आता घालणार आहेत. कारखान्यात जे कमिशनचं जे आहे ना, तेच आता निवडणुकीत वापरणार. दुसरं काय. गेल्या वेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमचे बंधू कैलासवासी राजगोंडा पाटील यांनी सुद्धा त्यांना मदत केली. गावातला आमचे बंधू म्हणजे भावासारखं हे असलेलं आमच्या नातेवाईक असलेलं होत असलं तर होऊ दे. भाऊबंदकीमध्ये होत असलं तर होऊ दे. तिने मदत केली. मला अंधारात ठेवून मदत केली. अंधारात ठेवून मदत, त्यामुळे तिने विजयापर्यंत पोहोचले. विजय काय फार मोठा नव्हता, 260 काय 280 मतांनी निवडून आले. त्याची पण जाण ठेवली नाही तिने. माझं तरी असं मत आहे की तालुक्यात म्हणजे मी राजकारणात आतापर्यंत ज्यांना बघितलं, एक नंबरचा विश्वासघाती माणूस म्हणजे सतीश पाटील. जवळ घेतो, कामासाठी जवळ घ्यायचं. काम झालं तर सोडून द्यायचं. आता निवडणुकीत पण हेच बसूया आपण त्या प्रश्न हे करूया सोडूया अशा पद्धतीचे आश्वानं देत फिरत आहे. तर ती भरपाई म्हणून त्यांनी आम्हाला सोसायटीला मदत करतो असं राजू पाटलांना सांगितलं होतं. पण दुर्दैवानं कोरोनामध्ये आमचे बंधू गेले आणि सोसायटीची निवडणूक लागली 2022 मध्ये. मी त्यांना विनंती करत होतो, तुम्ही या राजकारणामध्ये पडू नका, सोसायटीच्या राजकारणामध्ये नको, तुमच्याबद्दल तुमची मतं इथं जास्त नाही. तर नाही, कार्यकर्त्यांच्या आग्रह तर मी लढवतोय असं वगैरे म्हटले. त्यांना शेवटपर्यंत विनंती केली. शेवटी म्हटलं, तुम्ही या गावात तुमची इमेज खराब करून घेऊ नका. आता जिल्हा परिषद तुम्ही उपाध्यक्ष काम केलं आहे, त्यांनी उपाध्यक्ष होते म्हणूनच आम्ही त्यांना ग्रामपंचायत बिनविरोध दिली ना. राजू पटेल आणि आम्ही दोघांनी आणि आमच्या कार्यकर्त्या चर्चा केल्यानंतर आपला गावातला एक बाबा आपला. तुमचे किती सदस्य घेतलेले मग त्यावेळी? 3 घेतले होते. 3 घेतलेले, बाकी सगळे त्यांचे होते. हा झाले त्यांचेच. राजू पटलांच्यावरच चर्चा झाली आणि राजू पटलांनी माघारची शेवटी म्हणाले असं असं करायचं ठरलं, बिनविरोध करूया. आपला एक भाऊबंदातला माणूस जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदावर आहे आणि आपण त्यांना बाय देऊन टाकूया. कार्यकर्त्यांचा रोष येऊन आम्ही मग तर राजू ग्रामीण आमच्या गाव लेवलला राजू पटेल जास्त बघत होते ना. ठीक आहे म्हणाले, करूया. कुठं ह्या 5 वर्षात कधीही आम्हाला विश्वासात देत नाही. पहिला सुरुवातीला 6 महिने आम्हाला विश्वासात येईल, आम्ही काहीतरी वेगळे विषयावर मांडले किंवा विकासाचं काहीतरी मांडलं तर ते त्यांना पटणार नाही. आमचं असं मत होतं की दोघांनी एकमेकाचे विचार जर केला असतं तर आणखीन गावचा जरा वेगळ्या पद्धतीने विकास झाला असता. आणि ते होऊ दिलं नाहीत. सुरुवातीला 2-3 कार्यक्रमाला तेवढं बोलवलं मला, पॅनेलचा प्रमुख म्हणून.
नंतर मग त्यांनी हळूहळू आम्हाला बाजूला करत गेले. गेल्या वर्षी डेअरीमध्ये महालक्ष्मी दूध लक्ष्मी डेअरी म्हणून आहे. त्या मुलांचं फक्त काय अर्धा% डिव्हिडंड वाढवून द्या असं मागणी होती त्या संचालकांच्याकडे, चेअरमन गावामध्ये का? गावात. ती कुणाची संस्था आहे मग? ती आधी असतानाच काढलेली आहे ती. आमचा गट सगळे असतानाच काढलेली होती. मग त्याच्याकडे आहे म्हटलं आम्ही पण त्यात लक्ष घालत नव्हतो. म्हणजे सतीश पाटलांच्यावर ती संस्था आहे का? नाही, नाही. आता ते आमच्यातच फुटून गेले त्यांच्याबरोबर. ती संस्था त्यांच्याकडे आहे. अर्धा% डिव्हिडंड म्हणजे ज्यादा पाहिजे असं त्या मुलांनी दूध उत्पादकांनी मागितल्यानंतर ते देणार नाही अशा पद्धतीचं ते गेली वर्षभर ते पोरं धरडत आहेत. 81-90 पोरं मागणी करत आहेत. आता एक प्रकारचे भ्रष्टाचार उघडीस आणले मुलांनी त्या. जो सचिव आहे ना त्याचं दुधाचं पॅट 18. मग त्यांनी मुलांनी काय म्हटलं 18 पॅटची तर म्हस असेल या भारतात किंवा जगात कुठेतरी असेल तर लागेल तेवढं किंमत आम्ही मोजायला तयार आहे. आम्हाला पण एक म्हस घेतो, तुमच्या डेअरीचा पण फायदा होईल, आमचाही फायदा होईल. मिनिमम किती फॅट लागतं मग? 13 ते 14, जास्तीत जास्त 15. जे चांगली म्हैस असेल. होय. त्याच्या घरात एकच म्हस. हां. पत्नीच्या नावावर पण दूध घालायचं 18 फॅट लावायचं, आपल्या नावावर राहायचं 18 फॅट. ही मुलं सगळी काढले. म्हणजे असं 18 आणि ह्याच्या पाठीमागचा पडद्यावरचा सूत्रधार कोण? तर सतीश पाटील. जवळजवळ 1 वर्ष 2 वर्ष केलेच असते 18% आणि बिल येत होतं. आणि ते उडावडीची उत्तरं दिली सेक्रेटरीनी. उत्तर देताना ते मुलांच्याकडे स्लिपा होत्या. ते पेमेंट स्लिप वगैरे काढलं तर तिने बघितलं, त्यांना सांगितलं कोड नंबर वगैरे सांगितल्यानंतर त्यांना पटलं ते. असे असताना सुद्धा 1 वर्ष आता चालू आहे तो संघर्ष. DDR दुग्ध विभाग चालू आहे. पण तिथे राजकीय दबाव टाकून वगैरे ते थांबवत आहेत सगळं प्रकरण. म्हणजे 15-16 वर्षानंतर पहिल्यांदा जनरल मीटिंग घेतली ती. पुढे ह्या मुलांनी दूध डेअरीची निवेदन दिल्यानंतर जनरल मीटिंग लागली. जनरल मीटिंगची नोटीस लागण्यापूर्वीच त्यांनी एक 9 मुलांचं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली सचिवांनी चेअरमनने जाऊन की यांच्यापासून आम्हाला जीवाला धोका आहे. त्यांना पोलीस स्टेशनला 1-2-3 वेळा बोलवलं आणि नंतर आम्हाला असं समजलं की त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ते कलम वगैरे लावून काही कारण नाही. म्हणजे त्या मुलांना ह्याच्यातनं बाजूला करायचं. अतिशय दुर्दैवीची गोष्ट म्हणजे संकेत वरकाळे म्हणून जो विद्यार्थी त्या ह्याच्यात दूध उत्पादक आहे, तो सध्या मिलिटरी पोलीस ह्याच्यासाठी प्रयत्न करायला. अगदी चांगला मुलगा आहे. त्याचं सुद्धा त्यात नाव होतं. त्या 9 मध्ये त्याचंही नाव वाटलं मुलाचं. ते म्हणजे अशा खालच्या पातळी जाऊन समोर गोड बोलायचं आणि पाठीमध्ये जे करायचं ते करतात. म्हणून काय म्हणतो मी, विश्वासघाती माणूस एक कोण असेल ह्या तालुक्यात तेच. परवा दिवशी जो इन्सिडेंटमधला आरोप झाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? आता ते सुजितनं डायरेक्टच म्हटलं ना काय चालू आहे तिथं गावामध्ये. आता आमची ती पुस्तिका माझ्याकडे नाही आहे. साधारण आमच्या गावात 10 कोटी 15 कोटीचा काहीतरी खर्च झाला आहे असं म्हणतात ते. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. 2022ला तलाव सुशोभीकरण परिसर 22,50,000 खर्च टाकले. त्याचा बोर्ड पण तुम्हाला बघायला मिळते. आणि त्याच्यावरच परत 2021-22 म्हणजे 2019ला झाला आहे. 2022ला परत त्याच्यावर सुशोभीकरण पण रक्कम त्याच्यावर टाकली ते बोर्डावर. एकदा सुशोभीकरणाच्या नावाखाली फंड काढायचा, एकदा देखभाल दुरुस्तीच्या नावावर फंड हे करायचा. त्या स्मशानभूमीची रस्त्याची अवस्था जर बघितलं तर अतिशय बिकट आहे. कुठे तुमच्या गावामध्ये? अतिशय बिकट आहे. परगावचे एखाद्या मयत वगैरे झाला आले ना तर ते रस्त्यावर प्रेत सुद्धा घेऊन जात आहेत नाही व्यवस्थित. इतकी दयनीय अवस्था आहे त्या रस्त्याची. रस्ता झाला नाही? नाही झालं. एकदा दोनदा झालं त्या जगात. पण तिची अवस्था बिकट आहे. त्याकडे कधी दुर्लक्षच केले त्यांनी. हे सगळ्याचा राजकारणाचा डेअरी असू देत. मग ती मुलं जरा ग्रामपंचायतकडे गेली. तीच गावात दूध उत्पादक जी मुलं आहेत ती डेअरीकडे जरा ग्रामपंचायतकडे गेली, तक्रार अर्ज केली. ती केल्यानंतर मग आम्ही जरा रिलॅक्स होतो. आम्ही काय म्हणजे मजा बघायला नव्हतो. मुलांना न्याय मिळावा ही आमची प्रामाणिकपणे भावना होती. मग त्यांनी सोसायटीला 1944 साली आमच्या आजोबांनी स्थापन केलेली सोसायटी बहुजन समाजासाठी. आम्ही निवांत होतो. म्हणजे निवांत म्हणजे काय, आमच्या पद्धतीनं काम चालू होतं. आम्ही टॅक्स टू मॅक्समधनं 41 लाख आम्ही हे बांधलं, गोडाऊन बांधलं आमच्या जागेवर. मग तिने बांधकाम परवाना अर्ज दिला वगैरे सगळं झालं. आणि आता आम्हाला ते गेली 4-5 महिने त्या कोर्ट केसेसमध्ये आम्हाला अडकून ठेवले. कधी? आता 6 ऑक्टोबरपासून चालू आहे केस. सिव्हिल कोर्टामध्ये चालू. बांधलेलं कधी गोडाऊन? त्याच्या अगोदर गेल्या वर्षी बांधलंय. गेल्या वर्षी बांधले. आता आमचा उद्देश काय होता, टॅक्स टू मॅक्स योजना होती आणि मुश्रीफ साहेबांचा आग्रह होता की बाबा तुम्ही त्याचं गोडाऊन घ्या. गोडाऊन नंतर मग मंगल कार्यालयामध्ये रूपांतर करा, जेणेकरून कमी
बघेल बजेटमध्ये लग्न कार्य इथं छोटं मोठं सर्वसामान्यांना सर्वसामान्यांना फायदा होईल. ती जागा कुठली ग्रामपंचायतची आहे का? 3 गुंठे जे आमच्यावर हक्काचं आहे ना उतार्यावर, त्याच्यावरच आम्ही बांधलं. आणि आता आपल्यात कसं आहे 79 100 गुंठे गायरान आहे ती गायरान गिजनीमध्ये. हे गायरान जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रान्सफर करून दिले तुमच्या. हां, ते 20 गुंठ त्यांनी डेअरीला आपल्या केदानी डेअरीचं ट्रान्सफर करून घेतलं जिल्हाधिकारी. रात्र 76 गुंठ्यामधलं 80 गुंठ्यामधलं 3 गुंठे आम्हाला दिलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला रितसर दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 2-3 म्हणजे आम्ही पुढचं आता जे ऑफिस आहे ना तेही बांधलेलं आहे. त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी ती आमच्या सर्कल ऑफिसरना नोटीस वगैरे काढून त्याचं दंड वगैरे सगळं भरलं. असं असताना सुद्धा ते बेकायदेशीर आहे. गेल्या वर्षांच्या जनरल मीटिंगमध्ये ठराव झाला की तक्रार कोणी केली मग? ते गावात एक 6-7 लगेच त्याचे बगल बच्च्याने ग्रामपंचायतने नव्हे. नाही त्यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केली. ग्रामपंचायतला आम्हाला नोटीस काढ त्यांची अशी तक्रार आहे. ते तक्रारदारामध्ये 1-2 संचालक असे होते ह्या सोसायटीमध्ये 16-17 वर्षे संचालक म्हणून काम केले. त्यातले 2 वेळा चेअरमन झाले. त्यांना संस्थेची वस्तुस्थिती सगळी माहीत आहे. अशा असताना सुद्धा राजकीय द्वेषापोटी, बाकी काही नाही. आम्हाला हेतुपुरस्सर त्रास द्यायचा. आणि गॉडफादर आहेतच. हे मुश्रीफ साहेबांच्या कानावर पण गेलं, ह्या गोष्टी सगळ्या गेलेल्या आहेत. पण मध्यंतरी आमच्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्यातच ही जिल्हा परिषदेची निवडणूक अचानक जाहीर झाल्यामुळं मुश्रीफ साहेबांनी मला सांगितले होते, आपण हे बसूया आणि सांगूया मला तुमचं दिसतोय काय आहे ती वस्तुस्थिती सांगा. मग आम्ही त्याला जाणार आहे भेटायला. आम्ही सगळे संचालक मंडळ जाणार. निवडणुका झाल्या आणि निवडणुकीसाठी जाणार आहे. साहेब न्याय देतील. आणि नाही 100% देणार, 100% देणार. ही संस्था म्हणजे पहिल्या 10 मध्ये आमची संस्था आहे, विठ्ठल संस्था. साधारण 4 ते 5 कोटी रुपयाची ठेवी आहे. 28 कोटीचा टर्नओव्हर आहे वर्षाला. डिव्हिडंड 12% डिव्हिडंड देतोय. आम्ही स्वभांडवलातून 2.5-3 कोटी स्वभांडवलातून कर्ज देतोय. अशा असताना सुद्धा त्रास द्यायला लागले तुम्हाला. हेतूच पुरत काय. आणि त्याचा म्हणजे खाजगीमध्ये काय बोलतात ते आम्हाला भेटायला यावं त्यांनी. भेटायला ते डेअरी आता आमची हे बघा तुमच्याबरोबर असणारे आमच्याबरोबर एकमेकांचे संबंध आहेत, मैत्रीचे नातं आहेत, घरांचे संबंध आहेत. त्यांचा असा आहे की ही मुलं तुमचीच आहेत, तुम्ही त्याला पाठबळ देता. पण असं काय नाही, आमचं दूध पण जात नाही. आता दूध माझं चालवलं आहे. ह्याच्यापूर्वी वडिलांचं साधारण 25-30 वर्ष दूध आहे, पण त्यांना सभासद करून घेतलं नाही कधीच. वडिलांना तर करून घेतलं सभासद. ते चेअरमन म्हणतात मी माझ्या राजकारणासाठी सगळं मी केलंय, असं उत्तर आहे त्यांचं त्या मुलांना. आता ती केस कोर्टात आहे का मग? तर केरळमध्ये. आता ते बघू काय काय होतंय तुझं. त्यात जज साहेबांच्या जर डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ते तारीख जर पुढे गेली, महिना 1.5 महिना पुढे विलंब झाला. आणि मी माझ्या भाषणात सांगितलं ना, आता 12% देतोय. आता मंगल कार्यालय भविष्यात आमचं दुकान काय वगैरे करणार आहे. हे झालं की म्हणतो 12 का 13, 14 लागेल तसं मी वाढवत जाऊ. मग पण आता 12% तरी कमीत कमी 5 वर्ष आम्ही देऊ शकतो अशी आमची परिस्थिती आहे संस्थेची. ते थोडंसं त्यांना पोटदुखी झाली असावी. मग ते चर्चा करून सोसायटीकडे आले तर मग ते त्यांनी देत असताना निवेदन कलेक्टरला इथं प्रांतांना दिले, तहसीलदारला दिले, कलेक्टरनं निवेदन दिले, कलेक्टरला पार्टी पण केली. नंतर पार्टी कलेक्टरना काढा घात या दाव्यातून तिनेच म्हणतात. ह्याला पडद्यावरचं पूर्ण पाठबळ जे म्हणतोय ना ते सगळं तिनेच पुरवतं. हे सतीश पाटील पूर्ण जो कारखान्याचा सल्लागार आहे, कायदेशीर सल्लागार, तो तिथं आमच्या दाव्यात आहे. तेच वकील आहेत, त्यांचं वकीलपद त्यांनीच आहे. चालेल, मोठं गाव, मोठं राजकारण. गिजनी गावचं खूप मोठं राजकारण आहे तुमचं. त्यावर बोलायला गेलं तर नवीन एक एपिसोड तयार करावं लागेल. निवडणुकीच्या अनुषंगाने एवढंच आव्हान करा. आज तुमच्या सौभाग्यवती, त्यानंतर विठ्ठल पाटलांच्या सौभाग्यवती, मटकली साहेबांच्या सौभाग्यवती ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. तर भाजपाकडून निवडणूक लढवत आहे तुम्ही. संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघाला काय आव्हान कराल आमच्या या चॅनेलच्या माध्यमातून? नमस्कार, मी बाबासाहेब पाटील, खातेदार गिजवणे. माझ्या पत्नी सौ अश्विनी बाबासाहेब पाटील हे गिजवणे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं चिन्ह आहे कमळ. आणि कडगाव पंचायत समिती गणातून सौ सारिका संजय भटकडली हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. आणि जिल्हा परिषद उमेदवार सौ मीनाक्षी विठ्ठल पाटील कडगाव हे तिघेही कमळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. मी मतदारांना एवढंच विनंती करतो, कमळ चिन्हासमोरील बटन दाबून ह्या तिघांनाही
सेवा करण्याची प्रामाणिक सेवा करण्याची संधी द्यावी ही कळकळीची विनंती.